एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. चला तर मग आज आपण आवळ्याचे क्रश लोणचे बघणार आहोत. तर आवळ्याचं सांगायचं झालं तर आवळा ही निसर्गाने माणसाला दिलेली बहुमोल देणगीच आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात क जीवनसत्व आहे आणि आवळा कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या पोटात जाणं गरजेचं आहे. शरीराला, केसांना, नखांना सगळ्यालाच फायदा आहे. तर इथे आपण आवळे स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचेत. नंतर त्याच्यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे, कारण आल्याच्या तुकड्याने स्वाद खूप छान येतो. तर आलं इथे किसून घ्यायचं आहे. नंतर सर्व किसून झालं की एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. तर मी इथे प्रमाण सांगते. जर 1 वाटी आवळ्याचा किस असेल तर त्याच वाटीने 1.5 वाटी गूळ, चवीपुरतं मीठ, तिखट तुमच्या अंदाजाने घाला आणि 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची. नंतर कढई गॅसवर ठेवून गॅस चालू करायचा आहे. नंतर आवळ्याचा किस आणि गूळ घालून छान असं मिक्स करायचं आहे. तर गूळ विरघळेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर छान असं गुळाला पाणी सुटतं. नंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे सैंधव मीठ घातलं तरी चालेल. तर मीठ घालून मिक्स झालं की ह्या स्टेजला आलं की आपल्याला लाल तिखट आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालून पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर असं कोरडं करायचं आहे. तर याच्यापेक्षा जास्त कोरडं करू नका. तर लोणचं म्हणून ह्या स्टेजला आलं की गॅस बंद करायचं आहे. आणि जर तुम्हाला कँडी करायची असेल तर अजून परतून घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे करून कँडी तयार होते. तर खूप छान असं क्रश लोणचं तयार झालं आहे. तर रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि आवडली असल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.